24 India Live News. नमस्कार, आपला 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे. बघा आजची खास खबर, शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. निरनिराळ्या क्षेत्राचे माननीय असे लोक आहेत. मग कोणते कोणते तर नागपूरने वाईस चान्सलर्स दिलेले आहेत. त्यांचीच यादी 27 आहे. 27 आम्हाला समजली जे हयात आहेत. अजून जुन्या म्हणजे अजून हे गेलं तर मराठी ही यादी मोठी समजलं. मग आम्ही जेव्हा सेनेकडे वळलो तर तिथे सुद्धा खूप मोठे म्हणजे असे लोक की जे तिथे सेनेत गेलेले अधिकारी झाले किंवा साधे सुद्धा BSc वगैरे केलेले असे एक मोठा चंक आहे की इंडस्ट्रीमध्ये गेलेले लोक. जजेस खूप मोठ्या संख्येत आहेत. इंटरनॅशनल लेवलचे प्लेयर्स आहेत नागपूरमध्ये. आता रिसेंट म्हटलं तर ओजस देवतळे आहे. असे साहित्यकार आहे ज्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती लाभलेली आहे. म्हणजे तसं आपण सुरेश भटांचं नाव घेऊ शकतो, पण ते आता हयात नाही. मग असे प्रत्येक क्षेत्राचे निरनिराळ्या क्षेत्राचे लोकांवर आपण प्रयत्न केला आणि सगळ्या क्षेत्रांना रिप्रेझेंटेशन मिळावं अशी एक यादी तयार केली. आणि टू द हाईट ऑफ अवर सरप्राईज सगळे लोक सो हॅपी की नागपूर विद्यापीठाने आमची आठवण केली, आम्हाला बोलवलं. खरं म्हणजे आमच्या डोक्यात जो विषय होता तो थोडा वेगळ्या पद्धतीचा होता की विद्यापीठ परिसर तिथेच कार्यक्रम घ्यावा आणि मग तिथनं ते आपापल्या डिपार्टमेंटला जाऊन आणि थोडं बरं वाटतं. थोडं असं एक वेगळं फिलिंग येतं की या इथे मी बसत होतो, हे माझं डिपार्टमेंट होतं, इथे दिस इज माय बेंच, माझ्या बाजूला हे बसायचे, अशा पद्धतीचं ती जी एक फिलिंग असते. पण पावसामुळे आणि बाकी अन्य कामे मग ते परिसरात नाही घेता आलं, म्हणून मग थोडासा तो कार्यक्रम आम्हाला कर्टेल पण करावा लागला. आणि उद्या वसंतराव देशपांडेमध्ये हा कार्यक्रम आहे. आणि साधारण आमचा अनुभव असा आहे की ज्यांना ज्यांना आम्ही म्हटलं त्यांनी म्हणजे 9 years old देवरस म्हणून आहेत. आपल्यापैकी किती जणांना माहिती नाही. त्यांनी 28 खेळांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व सापडले लोक की जे आपल्याला खरंच माहिती नव्हते. असे माणसं शोधून यशजी चव्हाण आहेत, देवाशिष सूद, ही वॉज रेडी टू कम. त्यांनी आपला व्हॉइस मेसेज पाठवलेला आहे, व्हिडिओ मेसेज. ते म्हणाले मी येतो. मग वेळेवर मधु श्रीवास्तव, म्हणजे असे हे सगळे बाहेरून येणारे लोक म्हणजे जे नागपूरहून शिकून गेलेले ते तिथे राहतात आहेत. एक मोठा ग्रुप असा आहे, गिरीश ओक येतात आहेत, गिरीश ओक इज कमिंग. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे आपण नागपूरमधून शिकून गेलेले आणि असे लोक जे परदेशात आणि मोठ्या नोकरीवर होते, अशा लोकांना भारत सरकारने कॉल केला आणि मग ते भारतात परत आले. असे 17 जण आहेत. ते येणार आहेत आणि ते आमचा सत्कार करणार आहेत. ते म्हणाले तुम्ही आम्हाला बोलवलं, आम्ही तुमचा सत्कार करू. म्हटलं नाही, तुम्ही या, यू जॉईन अस. तर ते म्हणाले नाही, तुम्ही आम्हाला बोलवताय, आम्ही तुमचा सत्कार करूया. तर अशा पद्धतीने इतक्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो एनर्जेटिक वातावरणात उद्याचा कार्यक्रम आहे. पत्रकारांमध्ये जुने पत्रकार आपण घेतले, त्यातले डॉक्टर विलास डांगरे घेतले, विनोद बाबू माहेश्वरी आहे, अशोक जैनजी आहे, विकास झाडे आहे, लक्ष्मणराव जोशींना म्हणजे आता असं आहे की ते म्हणजे आता हे सगळे तुमची बिरादरी आहे आणि त्याच्यामुळे आपण बोलवू शकलो. सरिता कौशिक, ह्याच्यासाठी सरिता कौशिक ही एकमेव महिला आहे जी कुठेतरी खूप मोठ्या पदापर्यंत आज पोहोचलेली आहे ABP माझामध्ये. शी इज कमिंग. तर ज्यांच्याशी बोललो सगळेजण फार प्रसन्न आहेत, खुश आहेत आणि येतात आहेत. तर आम्ही प्रयत्न केला सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा. पण जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही कमी ठेवतो. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस असा विषय येऊ शकतो की यांना बोलवलं, यांना का नाही बोलवलं, का नाही बोलवलं, देर इज नो लॉजिक. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. दॅट इज द थिंग. ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा. धन्यवाद. 24 India Live News.